10 मिनिटामध्ये होणारा मसूर डाळीचा डोसा। आपण तांदळाचा डोसा केलेला आहे, डाळीचा डोसा केलेला आहे, पण आज मी तुम्हाला मसूर डाळीचा डोसा करून दाखवणार आहे। अतिशय कुरकुरीत होतो आणि झटपट 10 मिनिटामध्ये होतो। इन्स्टंट आहे, याला कोणतेही प्रकारे आपल्याला भिजवायची नाही आहे डाळ। लगेच धुवा आणि लगेच तुम्ही करू शकता। चला मग मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही झटपट हा डोसा करून देऊ शकता। आता इथे अशी लाल कलरची म्हणजे शेंद्री कलरची अशी एक मसुरीची डाळ असते, ती आपण वरणाला वापरतो। त्याच डाळीचा आज मी तुम्हाला डोसा करून दाखवणार आहे। 1 वाटी आपल्याला डाळ घ्यायची आहे। डाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। धुतल्याबरोबर लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे, त्याला बिलकुल भिजवून ठेवायचं नाही आहे। त्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकायच्या आणि थोडा गाजर घेतलेला आहे। गाजर फक्त थोडा घेतला, अर्धा गाजर घेतला, त्याचे बारीक आपल्याला तुकडे टाकायचे आहे आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आपल्याला। त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं। सुरुवातीला 1 वाटी फक्त पाणी टाकायचं आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला पटकन बारीक आता करून घ्यायचं आहे। बघा सगळं साहित्य टाकलं आता आपण आणि मस्त बारीक करून घ्यायचं। बघा असं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटत असेल पाणी कमी आहे तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। आता आपलं बॅटर छान झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बरंच काही लागलेलं असते, म्हणून त्यामध्ये मी परत अर्धी वाटी पाणी टाकलेले आहे। आणि म्हणजे आतापर्यंत आपण किती पाणी टाकलेलं आहे, 1.5 वाटी पाणी टाकायचं। म्हणजे 1 वाटी मसुरीची डाळ आणि 1.5 वाटी पाणी। बघा असं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा इनो वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं। आणि निर्लेकचा तवा एका साईडला गरम करायला ठेवायचा। निर्लेकचा तवा छान गरम झालेला आहे, त्यामध्ये पाणी शिंपडायचं, तेल टाकायचं, पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं। टाकायच्या वेळेस आपल्याला गॅस कमी करायचा आहे। पटकन तव्यावर टाकायचं आणि गरगर गरगर असा फिरून घ्यायचा। नंतर थोडा आपण गॅस वाढवू शकतो। जोपर्यंत वरची बाजू चांगली कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे। नंतर वरून आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकू शकता तुम्ही, तूप सुद्धा त्यामध्ये टाकू शकता, बटर सुद्धा टाकू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही त्यावर टाकू शकता। आणि वरची बाजू पूर्ण सोकल्यानंतरच आपल्याला थोडा पलटून घ्यायचा आहे। दुसऱ्या साइडने सुद्धा थोडासा होऊ द्यायचा आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचा आहे। बघा हा डोसा अतिशय सुंदर आणि कुरकुरीत झालेला आहे। कोणी म्हणणार सुद्धा नाही का आपण हा भिजवलेल्या डाळीपासून किंवा भिजवलेल्या तांदळापासून हा डोसा केलेला आहे। आहे ना पटकन। कधीही जर तुम्हाला खायची समजा आठवण आली तर नाही बा आता आपल्याला डोसा खायचा आहे, मग कशाला इतका वेळ डाळ तांदूळ भिजवायची, तर मग आपण हा इन्स्टंट हा 10 मिनिटामध्ये होणारा हा कुरकुरीत असा हा मसूर डाळीचा डोसा आहे। पण मी त्यासोबत फक्त आलूची भाजी केली, तुम्ही नुसतं सुद्धा खाऊ शकता। डाएट लोकांसाठी सुद्धा अतिशय सुंदर असा डोसा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर।